एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या कालखंडात एखादी कर्तबगार व्यक्ती जन्माला येते आणि स्वतःच्या कर्तृत्वावर कार्य आणि क्षेत्र निर्माण करते, परंतु त्यांच्या पोटाला आणि पाठीला आलेल्यांच्याकडून म्हणजे दुसऱ्या पिढीकडून हे कार्यक्षेत्र सांभाळलं जाईलच अशी अवस्था नसते. समाजामध्ये दिसणारं हे कटू सत्य आहे, परंतु सुदैवानं आमच्या घराण्यामध्ये मात्र आम्हाला कधी पश्चाताप करावा लागलेला नाही. आम्ही 7 भावंड गोर गरीब रयत शेतकरी समाजाच्या पोटाला आलेले आम्ही सगळे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो आणि 7ही भावंड सुशिक्षित होऊन आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत. इथं गडिंग्लज तालुक्यामध्ये शिवराज विद्यासंकुलाच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे निर्णय मी घेतले त्या सगळ्या निर्णयांना माझा सर्वात लहान भाऊ प्राध्यापक अनिल कुराडे हा सहकार्य करत आला. किंबहुना बाहेर अनेक जणांना अनेक ठिकाणी जाण्याची संधी असताना सुद्धा त्यानं माझ्याबरोबरच माझी पाठ राखण करायला आलेला पाठचा भाऊ म्हणून आपली भूमिका बजावायला सुरू केलेली आहे. आज त्याचा 65वा वाढदिवस इथं आयोजित करण्यात आला आणि या निमित्तानं या परिसरातील शेतकरी ग्रामीण समाजातील 300 ते 400 मुलामुलींना इथं नोकऱ्या मिळवून देण्याचा विक्रमी प्रयत्न यशस्वी झाला. यामध्ये अनिल कुराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी खरोखरच अभिनंदनच करतोय आणि त्यांना अशाच पद्धतीनं त्यांनी वाट आणि चाल करावी व समाजाला सेवा द्यावी अशी अपेक्षा करू. 50 वर्षे या ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षण देऊन त्यांना नोकऱ्या लावण्याचा प्रयत्न आम्ही सतत केलेला आहे. त्यासाठी शिवराज विद्यासंकुलामध्ये आज 250 ते 300 असे नोकर शिक्षण सेवक आहेत. यांना नोकऱ्या देण्यासाठी वयाची 50 वर्षे आम्हाला खर्च करावी लागली, 50-60 वर्षे. परंतु आज एका दिवसात 350हून अधिक मुलामुलींना नोकऱ्या देण्याचं भाग्य एका दिवसात मिळालं. ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समाधानकारक घटना आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.